कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मंडळी दिव्या आणि मी दोघं पण तयारी करून बसलो. बाबू पण रेडी झालेलो आणि आई फक्त तयारी करूची बाकी आहे, जी की आता तयारी करता आणि आई इल्यानंतर आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करतलो. तुम्ही थंबनेल आणि टायटल तर बघितलात. तर आज पण आपण कुडामधल्या एका हॉटेलमध्ये जातो जेवच्यासाठी. आणि हॉटेल असं तर करेक्ट कुडा एसटी स्टँडच्या समोरच असा, जेड हाऊस म्हणून त्याचं नाव असा. तर बघूया, त्यांच्याकडे युनिक डिशेस मिळतात असं आमका कळालेला असा. तर आम्ही आज तेच ट्राय करतलो. आणि तुम्ही सुद्धा जर कुडामध्ये येत असाल तर जेड हाऊस नक्की ट्राय करा, कारण आम्ही त्यांचे रील्स वगैरे बघितलो. तर अप्रतिमच जेवण असं. युनिकनेस काय असा ते तुमका तिकडे गेल्यानंतर सांगते. त्यांच्याशी सुद्धा थोडंसं आपण संवाद साधूया आणि विचारूया युनिक काय असा. बाकी तुमका बघू मिळतालच ब्लॉगमध्ये. तर आईची तयारी आता हो दिलेली असा. मग प्रवास आपलं कंटिन्यू करूया. थंडी असं त्याच्यामुळे मी तर ओढीच बाबू जॅकेट. आता यांका थंडी लागतं का नाही काय माहिती, लागतं थंडी, लागतं थंडी. आणि 31st काय प्लॅन आमचं माहित नाही. आम्ही खडे खडे कोण कसे जाते लोक काय. तर म्हटलं आता जोपर्यंत वेळ हा तोपर्यंत आताच जाऊया आणि एन्जॉय करून येऊया. तर चला आता बाहेर पडूया, वेळ नको काढूया. 8 इकडेच वाजले. आता आम्ही तर निघालो आणि बाहेर बघा एकदम थंडी आहे. तर दरवाजा लावून घेतलंय आणि आता काय आपण 5 मिनिटात पोचतलो. नंतर बघूया तसं काय काय मिळतं. चला दिव्या, चला काय चला शकताय चला अशात फिरत राहूया रात्रभर. पप्पाचं गॅस सर फिरी आणि घरात जाऊया. ती अपेक्षा तेवढी टेन्शन नाही. पप्पा जरा तरी कमी झाला का फक्त घेऊन येतो. गाडी आहे गावात कसं बघ ना, घरात जाऊची काय असतात. पण ह्या सारखं काय खायच्या नादात गाडी खायला गेली तर घरातली वाट बघतो. फायनली आपण येऊन पोहोचलो कुडामध्ये. 5 ते 10 मिनिटं जसं की आई बोललेली तशीच लागली आपल्याला. आणि आपण करेक्ट जेड हाऊस समोर असो. चायनीज रेस्टॉरंट असा कुडामधला. आणि याचं लोकेशन तुमका सांगते. कुडा आपलं एस टी स्टँड असा, एस टी डेपो. तर त्याच्या करेक्ट समोर असा, म्हणजे तुमका फाइंड आउट करूक सुद्धा एकदम इझी असा. तर आपल्यासोबत आपला मित्र असा. आणि आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय स्पेशालिटी असा. चला मंडळी, आपण तुमका माहिती देऊ खाली थांबलेलो. आणि आई ऑलरेडी इकडे इल्लेली असत. त्या स्पेशल AC केबिन असा. इकडे तुमका 2 सेटिंग अरेंजमेंट असतात. एक खाली असा आणि एक वर असा. खालची तुम्ही बघितल्यात, आपण एंट्री गेलो तेव्हा ही वरती असा. आणि एक वेगळंच लुक असा इकडे. हे बघा, असं वेगळ्याच ठिकाणी येल्यासारखे वाटतं. एकदम कुठेतरी बाहेरच्या ह्याच्यामध्ये ना, बाहेरच्या देशात येल्यासारखे वाटतं. हा, हे ड्रॉइंग पण बघा एकदम म्हणजे चायनीज रेस्टॉरंट असा. फुल तुमका तसंच फील येतलो, सेम टू सेम. बाकी पूर्ण ॲम्बियन्स वगैरे एकदम मस्त. शांतता मस्त. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पेशालिटी असं ती म्हणजे चायनीज आणि थाईमध्ये. तर बघूया काय काय आपण ट्राय करतलो इकडे युनिक. एक्सायटेड असं दर टाइम आपण रोटी नान वगैरे असंच ट्राय करतो, किंवा ग्रेव्ही आयटम्स वगैरे चिकनचे ट्राय करतो. आणि भरपूर दिवसांनी हां, भरपूर दिवसांनी बाहेर येतो. बघूया इकडे आना असा. आना बाई नेटवर्क केला. या मेन्यू कार्डमध्ये अशी नावं आहेत ना, जी कधी आम्ही ऐका की नाही हो. आम्ही फर्स्ट टाइम ही नावं ऐकतो. काय असं तुझं नाव? हुनान आणि तेरियाकी. त्याचा विचार करतो काय मागला तर नक्की काय असतं याला आपल्याला माहिती नाही. ते शेरपा म्हणून नाव आहे. हां, म्हणजे बाहेरचं फूड असं पण आपल्या इकडे कुडामध्ये ट्राय करून मिळतात. हां, एक चांगली गोष्ट आहे. कोरियन राईस बाई त्या. कोरियन राईस. कोरियन नूडल्स खाल्ले, पॅकेट नूडल्स. मंडळी, सगळ्यात पहिला तर आपण इकडचा सूप ट्राय करतो. आणि सूप कुठचं असं तुमका सांगते. असं लेमन कोरिअंडर ह्या व्हेज सूप असा. आणि त्याच्यानंतर इकडे चिकन मंचाव सूप असा. बाकी सूप असा दिसता. थिकनेस वगैरे तुमका दाखवते कसं असं. आम्ही जे एक्सपिरियन्स करतो तुमच्यापर्यंत शेअर करतो. हे बघा असं असं गरमागरम असा. बाहेर मस्त थंड वातावरण असा. थंडीचे दिवस असतात आणि आता 31st वगैरे येतात. तर तुमका बेस्ट होऊन जातं एकदम. सो हे दोघजण नॉनव्हेज ट्राय करतात आणि आपण ट्राय करतो व्हेज.
लेमन कोरिएंडर. दिव्याने इकडे स्टार्ट केलेला असा. आईचा रिव्ह्यू घेऊया पहिलोच. एक नंबर जबरदस्त. कशी टेस्ट कशी असं कसं वाटतं तुका? आणि मी पहिल्यांदा Try करू पहिल्यांदाच ट्राय करतोय. पण एक नंबर सूप आहे खरंच. म्हणजे आपण जेव्हा चिकन सूप आणि म्हणजे चिकन सूप पिऊ तुम्हाला दाखवते आतमध्ये काय काय ऍड असा. हे बघा ब्रोकोली ऍड असा आतमध्ये. काकडी ही बघ. आणि इकडे नॉनव्हेज ट्राय करतात बाबू भाई आणि अना भाई. दोघे भाई भाई बाजूक बसलेले असत. ओके ट्राय करा. मी तर परत कधी जर जेवतो असतं तर असं हे जसं लागतच नाही, चांगलं लागतं. हे जसं वाटणार नाही. खाऊन बघ. हा एक नंबर भात मस्त लागतं. कशी आहेत चव? अरे आजपर्यंत लेमन कोरिएंडर सूप मी ट्राय केलंय 2-3 वेळा. लास्ट टाइम पण आपण ट्राय केलं. पण म्हणजे इकडे जसं की आता दिव्या बोलला ब्रोकोली आतमध्ये ॲड केलेली असं म्हणून तर थोडा युनिकनेस बघूक मिळतं. म्हणजे वेगळे व्हेजिटेबल्स सुद्धा यूज होतात. मला तर वाटतं म्हणजे जसं तिकडे प्रॉपर यूज होत असतील या डिशेसमध्ये तशाच प्रकारचे व्हेजिटेबल्स सुद्धा आमका बघूक मिळतात. एक युनिकनेस असा. बाकी जवळ ना तुमका दाखवते अगदी. हे बघा मंडळी याच्यात काहीतरी सरप्राईज असा तुमच्यासाठी. आता दिवे ओपन करू सांगूया आणि आतमध्ये काय असं एवढं तुमका बघून थोडंसं इमॅजिन तुम्ही केलंच असतं काय असताना. ते करूया ओपन. दिव्या 1 2 3 ओपन. सो मंडळी याच्यामध्ये असं चिकन स्टीम मोमोज. बाकी गार्निशिंग वगैरे बघू शकता कशा प्रकारे. आणि मोमोज पण एकदम कशा वाटतात दिव्या? चांगलं वाटतं. चांगले वाटतात. खाल्याशिवाय कशी खाणार? तसं ना आपण बघून खूप भारी वाटतं. त्याच्याशिवाय कळायचे नाही. आणि याच्यासोबत अजून पण 2 स्टार्टर असतात. ते पण तुमका रिव्हील करते. ते पण एकदम मस्त असतात आणि गार्निशिंग एवढं सुंदर असतं. आईने आमचं स्टार्ट पण केलं इकडे. जबरदस्त. फ्राईड चिकन घेतलं मस्त. रोस्टेड चिकन. हा रोस्टेड. फ्राईड नाही रोस्टेड चिकन. रोस्टेड एक चिकन नंबर. तर तुमका दाखवते कशा प्रकारे असं काय. आणि अजून एक युनिक डिश असं ती म्हणजे चिकन पोंचाय. जसं की आता बोलले तुमका 2 नवीन स्टार्टर ट्राय करतो म्हणून. आणि याच्या अगोदर आम्ही ट्राय करूक नाही हो. तर आपल्या समोर असा चिकन पोंचाय असा बघू शकते. बाकी गार्निशिंग अशा प्रकारे केलेलं असा. आणि याच्यामध्ये व्हेजिटेबल्स जे यूज करतात म्हणजे शिमला मिरची वगैरे ते रेग्युलर सगळीकडे यूज होत नाही. जसं की आपल्याला माहीत असतं कलर्सवाले सुद्धा शिमला मिरची असतात जे की स्पेशली इकडे यूज केले जातात. डिशप्रमाणे त्याचं गार्निशिंग वगैरे केलं जातं प्रॉपर. आणि या साईडला असा चिकन रोस्टेड बघू शकते. याच्यामध्ये पण तुमका ही कॅप्सिकम ही बघून मिळते ती वेगळ्या कलरची. बाकी गार्निशिंग असं आहे बघा सुंदर. आणि बाकी टेस्ट करून बघूया आता कशा प्रकारे रिझल्ट येतात. आई इकडे ऑलरेडी रिव्ह्यू देऊन मोकळी झालेली असा. मस्त खरंच. आपण ट्राय आणि करूया आणि पहिल्यांदाच बघूया. खाल्लेले याच्या आधी कधी आम्ही खाऊ नव्हतं. हे ट्राय करून नसतं ना. हे ट्राय कर. आणि आपल्या समोर हे मोमोज असतात स्टीम मोमोज. दिव्या आणि आई या साईडला मोमोज ट्राय करतात. असंच खाजा. काय नाही कसं पण ट्राय केलं तरी काय नाही. चटणी डीप करायचं आणि ट्राय करायचं. मस्त. जबरदस्त. भारीच आहे खरोखर. मस्त आहे. पैसे उचल. आपण कुठचा ट्राय केल्या रोस्टेड रोस्टेड चिकन. चिकन मस्त. हा ना भाई जेवण ट्राय करूक नाही. जेवण लोक दाखवते तुमका. मोमोज तर जबरदस्त. पण ट्राय करतो चिकन पोंचाय आणि स्टिकचं यूज केलेलं असं. हे बघा बघूया टेस्ट कशी लागतं काय वगैरे. मस्त टेस्ट असा. हनीचो फ्लेवर असा थोडंसं ॲड केलेलो आणि थोडंसं स्वीट डिश असा. चिकन आणि या कॉम्बिनेशन हनीचं वगैरे एकदम मॅच होता. मस्त वाटता. सो आता आपण म्हणजे मेन कोर्सकडे वळतो आणि मेन कोर्समध्ये सुद्धा डिफरंट डिशेसच आम्ही ट्राय करतो आता. इकडे आई असा, इकडे व्हेज फ्राईड राईस असा आणि त्याच्यासोबत थाय ग्रीन करी असा. तुम्ही करीचं लुक दाखवते पहिलं कसं वाटतं जवळ ना बघूया. आई जर हे दाखव कसं वाटतं. जसं की तुम्हाला सांगितलं वेगळे व्हेजिटेबल्स यूज करतात. आणि मुळात आपण आत्ता रेग्युलरली चायनीज हॉटेलमध्ये जातो तेव्हा
शेजवान राईस, फ्राईड राईस आणि ट्रिपल राईस, नूडल्स हेच खातो. तर हे पण पदार्थ इकडे आणि हे पण पदार्थ खाऊन बघा, एकदम वेगळे आहेत जे आपण कधी बघलेले नाही आहेत, कधी खाल्लेले पण नाहीत. म्हणजे नावाप्रमाणेच त्यांची टेस्ट जर अशी वेगळी असा युनिक असा म्हणजे हा. युनिकनेस काहीतरी बघूक मिळालं. म्हणजे एरवेज आम्ही चिकन चिली त्याच्यानंतर लॉलीपॉप वगैरे असं ट्राय करतो किंवा क्रिस्पी वगैरे, पण ह्या जरा डिफरंट असा आणि टेस्ट पण तशीच आणि असा. खूप टेस्टी आहे खरंच. हा, कधी expression न कळत खाल्लेला हा असते. पण टेस्टी आहे. तर आपण अजून एक वेगळं राईस ट्राय करतो, चिकन कॅन्टोनीस राईस. आणि याच्यामध्ये सुद्धा बघू शकताय व्हेजिटेबल्स पण असत, चिकन पण असा ग्रेव्ही तुमका दिसत असतली. जसं पॅक राईस येतं ना तशा प्रकारचा कॉम्बो असा एकदम मस्त वेगळाच. तर आता आपण टेस्ट करून बघूया याची टेस्ट कशी वाटता. बाबू इकडे मित्रांक वगैरे काय काय दाखवता. तेजस तो तेजस भाई आता मी हे ट्राय करते. आता इकडे करी सोबत ट्राय करता. थाय ग्रीन करी आणि व्हेज फ्राईड राईस असं हे दोन्ही व्हेज डिशेस असत. जबरदस्त मस्त. आणि कधी कधी आपण सारख्या ना रेग्युलर तात टेस्ट करून कंटाळलेले असतो. हा. म्हणजे नवीन दिल्यानंतर आपण मेन्यू कार्ड पण चेक करणार नाही की नवीन काहीतरी ट्राय करतलो. तर या खूप वेगळा असतं. तुमका काहीतरी वेगळा अनुभवचा असला तर नक्कीच तुम्ही इकडे व्हिजिट करू शकताय. आणि कुडामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच ह्या मिळतात असतात. हां, वेगळा युनिक काहीतरी. हम्म. चायनीजमध्ये स्पेशालिटी असा. आपण इकडे राईस ट्राय करतो. आई तिकडे व्हेज राईस ट्राय केला. आपण नॉनव्हेज इकडे कॅन्टोनीस राईस असा तो ट्राय करतो. चिकन असा, चिकन सोबतच व्हेजिटेबल पण ट्राय करूया. राईस असा ग्रेव्ही असा म्हणजे वेगळा तुमका. माका तर वाटतं शेजवान चटणी सुद्धा मिक्स करू ज्याच्यात गरज वाटणार नाही. पण टेस्ट बघूया कशी वाटता. या भारी या मस्त. जेव्हा मिक्स व्हेजिटेबल असत, कॅप्सिकम असत. हे बघा लांब लांब करावा. ज्यांका एकदम म्हणजे ड्राय डिशेस असतात ते आवडत नाही ना त्यांच्यासाठी एकदम मस्त. सांगतात ना, सेमी ग्रेव्ही तिला ते सांगतात नाही रे. मस्त झाला मंडळी. जेवण तर आम्ही कम्प्लीट केलं आमचा. हे बघा सगळ्यांनी फिनिश केलं आणि आवडीने एकदम मस्त. नाही चांगलं वाटलं. वरती असं AC केबिनमध्ये काय टेन्शन नाही, दगदग नाही वगैरे काय नाही. मस्त शांतता. रोडच्या बाजूला असं पण गाड्यांचा आवाज वगैरे काही येणार नाही. एकदम मस्तच, टेन्शन नाही. फॅमिली हा, एन्जॉय करताले मस्त. क्रिसमससाठी वगैरे फिराक येत असतात किंवा आता 31st असा तर काहीतरी वेगळा युनिक ट्राय करूचा प्रयत्न करत असतात तर जेड हाऊस तुमच्यासाठी ओपनच असा. आणि लांब जाऊची काही गरजच नाही. कुठं ST स्टँडच्या करेक्ट समोर असा. एसटीतनं उतरलात, रस्ता क्रॉस केलात काय येईल असा. तर आपण इकडे फ्रेश लाईम सोडा सांगितलेलो तर एंड करूया आता. या याने सुरू केल्याने या माझा फेवरेट आहे फ्रेश लाईम सोडा. ट्राय करूया. आपण शिजतो. आई आणि मंडई तिकडेच थांबली. टाइम झालो 10:41 रात्रीचे. 11:15 हो दिलेले असत. आपण रिक्षाकडे येलो आपल्या. चला आता जाऊया घरी.